प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये काय दाखवलं जाईल याचा अंदाज लावत होते मी. तर काही गोष्टी मला अशा वाटतात. आता बघा माझ्या मते आणि तुमच्या मते नेमकं काय होईल ते मला कमेंट करून तुम्हीच सांगायचं आहे. आज रविवार आहे, म्हटलं चला काहीतरी एखादा खास व्हिडिओ आज आपल्या प्रेक्षकांसाठी सादर करावात. तर मी रात्री बराच विचार केला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट केला आहे अगदी अथक मेहनतीनंतर. तर आता हा जो ट्रॅक त्यांनी लावलाय ना प्रेक्षकांनो, की अर्जुन आणि सायली दोघांना एकमेकांना भेटता येत नाहीये. हे आपले मधुभाऊ जे आहेत ते अमरीश पुरीच्या कॅरेक्टरमध्ये गेलेले आहेत सध्या. त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीची झाली आहे पंचायत. आता कसं भेटायचं आणि कसं बोलायचं, एकमेकांजवळ प्रेम तरी कसं व्यक्त करायचं. आता प्रिया या सगळ्यामध्ये सायलीवर तोंड सुख घेणार नाही असं होईल का? 100% प्रिया सायलीला भेटायला येणार म्हणजे येणार, किंवा रस्त्यात म्हणा, इकडे तिकडे म्हणा, कुठेतरी ह्या प्रियाची आणि सायलीची भेट होणार आणि तेव्हा या दोघींमध्ये काही ना काही बोलणं होणारच आहे. बरं प्रेक्षकांनो, मला सहज असं वाटलं की मागे त्यांनी ते तुळशीपत्राचं वगैरे जे काही ट्रॅक लावला होता ना, म्हणजे अगदी लिटरली अर्जुनने ते तुळशीपत्र पाहिलं असं आपल्या सगळ्यांना भासवलं होतं त्यांनी. पण पाहता 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 पुन्हा तो ट्रॅक त्यांनी मागे टाकलाय. पण मला आता असं वाटायला लागलंय की सायली आणि अर्जुनला पुन्हा जर एकत्र यायचं असेल तर सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य समोर येणं जास्ती महत्त्वाचं आहे. पण आता हे सत्य समोर कसं येणार? कारण झालंय असं की मागच्या त्या तुळशीपत्राच्या गोंधळामध्ये अर्जुनने बराच प्रयत्न केला प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र पाहण्यासाठी, पण काही केल्यात त्याला काही पाहता आलं नाही. म्हणजे कमीत कमी त्यांनी 3-4 आठवडे ते रंगवलं होतं बघा. अर्जुन तिच्यासाठी पायातलं काय आणतो, खोटं प्रेम काय व्यक्त करतो, मग प्रिया त्या सायलीला मध्येच ढकलून काय देते. बरं तो ट्रॅक तर त्यांनी अक्षरशः मागे सोडून दिला. सायलीचा प्रयत्न केलाय प्रियाने तिला मारण्याचा, आणि ही एवढी मोठी गोष्ट सायली अगदी सहजपणे लपवते. ये बात तो कुछ हजम ही नहीं हुई. फक्त एका धमकीवर प्रिया मानणाऱ्यातली होती का? अजिबात नाही. प्रिया सहजासहजी मानणारी मुलगी नाहीच आहे. आता मला चैतन्याचं परवा एक वाक्य खूप आवडलं. चैतन्य बोलता बोलता अर्जुनला बोलून गेला, अरे अर्जुन, आपलं वाईट करायचंय ते तिने केलंय, म्हणजे प्रियाला अजून काय वाईट करता येणार आहे? तुझं आणि सायलीचं लग्न मोडायचा तिने प्रयत्न केलाय खरी, पण आता ती अजून काय वाईट करणार आहे? ते वाक्य मला त्याचं फार आवडलं. पण आता प्रेक्षकांनो, अर्जुनने जो तन्वी नसल्याची शंका तेव्हा वर्तवली होती ना, ते तर त्यांनी पूर्णपणे मागे टाकलंय. आणि त्यातल्या त्यात प्रतिमा आत्यावर झालेला हल्ला, रविराजांची आणि त्याची झालेली चर्चा, सगळं ट्रॅक मागे टाकलेलं आहे त्यांनी. पण आता येणाऱ्या ट्रॅकमध्ये या प्रतिमा आत्याला कदाचित त्यांचा पास्ट आठवू शकतो. सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र प्रतिमा आत्या बघू शकतात असा एक मला अंदाज वाटतोय. कारण बघा ना, दुसरे तर कुठले होप्स उरलेले नाहीये. या कल्पनाताई तर अगदी आउट ऑफ कंट्रोल झालेल्या आहेत. त्यांना काही झालं तरी सायलीचं नाव सुद्धा घ्यायचं नाहीये तोंडून. त्यामुळे आता सायली या घरात परत येईल, म्हणजे अर्जुनच्या घरात परत येईल अशी आशा तर अजिबात वाटत नाहीये. त्यामुळे सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य सायलीला सुभेदारांच्या घरी घेऊन येणारे परत, असं आता वाटायला लागलंय. पण आता नेमकं हे सत्य कोणाच्या हाती लागेल, कसं लागेल, ही उत्सुकता त्यांनी खूप ताणलेली आहे. अगदी मालिकेच्या सुरुवातीपासूनच हा ट्रॅक त्यांनी रंगवलाय. आता तुम्हाला वाटेल की हा काही फेक रिव्ह्यू आहे का किंवा काय, तर अजिबात नाही. मी तुम्हाला माझी शंका वर्तवते आणि बऱ्याच प्रेक्षकांनी मला कमेंट केल्या की मॅडम तुम्हाला काय वाटतंय, आम्हाला आज तुमचा रविवारचा एक खास रिव्ह्यू द्या. मी खूप दिवसानंतर आज रविवारचा हा एक स्पेशल रिव्ह्यू केलाय. आणि मागे सुद्धा गणपतीमध्ये सायलीने बरेच प्रयत्न केले होते प्रतिमा आत्याची स्मृती परत आणण्याचा. बघा ना प्रेक्षकांनो, किती स्वार्थी झाले ना सुभेदार. सायलीने सुभेदारांसाठी किती कष्ट घेतले, किती त्या प्रतिमा आत्याची स्मृती आणण्यासाठी प्रयत्न केले. एवढंच नाही तर त्यांनी सायलीचा म्हणजे छोट्या तन्वीचा, रविराजांचा आणि प्रतिमा आत्यासोबत जो काही ॲक्सिडेंट झाला होता ज्यामुळे ते विभक्त झाले, तो प्रसंग सुद्धा त्यांनी बराच रंगवला. म्हणजे त्याचं रिक्रिएशन केलं, त्यात या प्रतिमा आत्याची स्मृती परत आली. बरं तेव्हाही मला शंका होती आणि अजूनही ती शंका आहेच की या प्रतिमा आत्याची स्मृती नक्की परत आली असावी आणि ह्या नाटक करत असाव्यात. कारण त्यांच्या म्हणजे हावभावावरनं तरी असं जाणवतं बऱ्याचदा प्रेक्षकांनो, त्यांना त्यांचा पास्ट आठवलाय. बऱ्याच वेळेला त्यांनी तो रिकग्नाइज केलाय. म्हणजे त्यांना आग दिसल्यावर त्यांना
त्यांना महिपत दिसल्यावर बऱ्याच प्रसंगातून त्यांनी तो आपल्याला असा भासवलाय. बरं काय होतं माहिती का, हे बरेच प्रसंग असे हायलाईट करतात. म्हणजे सायलीसाठी प्रियाने तर बऱ्याचदा कानशिलात घेतलेली आहे बिचारीने. गणपतीच्या वेळेला म्हणू नका, इतर प्रसंगात म्हणू नका, प्रियाने पूर्णाजीच्या हाताने सुद्धा कानाखाली लावली आहे. आता नेमकं काय होईल प्रेक्षकांनो, हे जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य प्रियाने समोर आणलंय ना सायलीचं, आता हे अर्जुन आणि सायली खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आणायचा प्रयत्न करतील. आणि तेव्हा त्यांनी या प्रियाचे प्रयत्न फसताना पण दाखवले होते. तुळशीपत्राचं म्हणू नका किंवा इतर म्हणू नका, म्हणजे प्रियाने जे प्रयत्न केले, ह्यांची कॉन्ट्रॅक्ट फाईल शोधायचा प्रयत्न केला, तेव्हा अर्जुन सायलीने ती फाईल पुन्हा लपवली. असे बरेच प्रयत्न प्रियाचे या दोघांनी हाणून पाडले. तसं प्रिया काही शांत बसणाऱ्यातली मुलगी नाहीये. अर्जुन आणि सायली जेव्हा तन्वीचं सत्य रिव्हील करतील तेव्हा ही म्हणजे प्रिया या दोघांना नक्कीच काय म्हणता येईल तोंडावर पाडेल आणि ती तिचं सत्य एवढ्या लवकर काही समोर येऊ देणार नाही. पण तरी सुद्धा कोणाला तरी कळेल की सायली हीच खरी तन्वी आहे असं मला वाटायला लागलंय. कारण त्यांना हा ट्रॅक आणावाच लागणार आहे, त्याशिवाय मालिकेमध्ये रंगत येणार नाही. आता त्यातल्या त्यात या मधुभाऊंनी पाहिलाय दुसरा वकील. म्हणजे कालच्याच एपिसोडमध्ये त्यांनी दाखवलं, तो नितीन नावाचा जो वकील आहे तो मधुभाऊंना गाठलाय. म्हणजे त्याने मधुभाऊंना गाठलंय आणि आता मधुभाऊ त्याच्या मदतीने त्यांची केस लढणार आहे. पण हा जो वकील आहे ना प्रेक्षकांनो, एक नंबरचा डॅम्बिज दाखवलाय त्याने. कारण त्याने महिपतची केस लढवली होती, तुम्हाला आठवतं का? मला नक्की सांगा. या वकिलाने महिपतची केस लढवली होती तेव्हा ह्या प्रतापरावांना जामीन मिळाला होता आणि मधुभाऊंना सुद्धा अर्जुनने पूर्ण प्रयत्न करून जामीन मिळवला. आता तेव्हा त्यांनी ते सायली नाराज झाली वगैरे वगैरे म्हणून तो पेटून उठला आणि त्याने ते मधुभाऊचं सगळं जामीन मिळवला ते त्यांनी पण त्यातही त्यांनी बरेच अनुत्तरित असे प्रश्न सोडलेले आहेत. कारण अर्जुनला त्या आश्रमामध्ये काहीतरी एक आणखीन खूण सापडलेली आहे, ती खूण त्याने राखून ठेवली. बरं नेमकी ती खूण कसली होती आणि ती खूण त्याने समोर का नाही आणली? म्हणजे त्यांनी ते दुकानात वगैरे गेला, ते सगळं त्याचं फेल झालं, ठीक आहे सगळं, पण असे बरेचसे ट्रॅक आहेत प्रेक्षकांनो जे आपल्या स्मरणातून निघून जातात. पण तरी सुद्धा आता असं वाटायला लागले, म्हणजे होप्स तर मला फक्त प्रतिमा आत्याकडून होत्या. मला असं वाटत होतं की प्रतिमा त्या नक्कीच सायलीची भेट घेतील. सायलीची अवस्था काय आहे, तिच्यावर सध्यावर बिचारीवर काय सिच्युएशन आहे, रडून रडून ती परेशान आहे बिचारी. तिच्या म्हणजे पोटामध्ये अन्नाचा कण पण नाहीये. या सगळ्या परिस्थितीत तिला सुभेदारांकडनं दिलासा देणारं कोणीच नसावं का? सायलीने सुभेदारांसाठी किती प्रयत्न केले आणि मनापासनं त्यांची सेवा केली, त्या गोष्टीचं बिचारीला हे फळ मिळावं? नाही, अजिबात नाही. पण नक्कीच प्रतिमा त्या सायलीची भेट घेणार आणि बऱ्याच गोष्टी उलगडणार असं आता वाटायला लागले. कारण हा ट्रॅक आणल्याशिवाय मालिकेमध्ये रंगत येणार नाही, हे मी तुम्हाला मुद्दाम आवर्जून सांगतेय. सायली हीच खरी तन्वी आहे हे फक्त कोणाच्या लक्षात येईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. म्हणजे हे प्रतिमा आत्याच्या लक्षात येईल की रविराजांच्या लक्षात येईल किंवा हे अर्जुनच्या लक्षात येईल. पण आता सायलीबाईने जी काही डायरी लिहून ठेवली आहे ती डायरी आता आधी हायलाईट होणार आहे. कारण आधी तर या दोघांचं भिजत गोंगडं जे पडलेलं आहे ते त्यांना धुवायचंय. म्हणजे काय तर हे एकमेकांना अजून आत्ताशी प्रपोज करणार आहे. म्हणजे एवढं सगळं हरिद्र होऊन गेलं आणि म्हणे अजून कशाचाच पत्ता नाहीये. म्हणजे अर्जुन आणि सायलीने एकमेकांना अजून प्रपोजच केलं नाहीये. जेव्हा हे दोघं एकमेकांच्या मनातल्या भावना ओळखतील तेव्हा या दोघांना पुढे एकमेकांसाठी लढायला बळ मिळेल असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांनी काल छानच दाखवलं होतं. अर्जुन चैतन्यला म्हणतो की मला जेव्हा कळेल की मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे तेव्हा तू बघ, हा अर्जुन सुभेदार सगळ्या जगाला दाखवेल की हा माझं प्रेमासाठी मी काय काय करू शकतो ते. तर या सायलीने मागेच अर्जुनसाठी तिच्या भावना त्या डायरीमध्ये व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे ही डायरी अर्जुनच्या हाती लागली तर बरंच, पण सहजासहजी त्याच्या हाती लागते की नाही हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे अर्जुन डायरी वाचल्यानंतर सायलीला अगदी सहजरित्या प्रपोज करेल यात काही शंका नाहीये. पण काल तर तो चांगल्या आविर्भावात आलाय की मधुभाऊ समोर असो, कुसुमताई समोर असो, कोणी असो, मी सायलीला प्रपोज करणार म्हणजे करणार. आता जाता जाता ओरड तरी म्हणा बाबा सायली आय लव्ह यू म्हणून. म्हणजे त्याला सायलीचं काही तोंड कोणी पाहू दिलेलं नाहीये, पण बघावं त्याने किंवा त्या दोघांची भेट व्हावी असं वाटतंय खरी. पण म्हणतात ना प्रेक्षकांनो, प्रेमामध्ये ह्यालाच तर आतुरता म्हणतात ना भेटीची. तसं कदाचित या अर्जुन आणि सायलीच्या बाबतीत होईल असं वाटतंय खरी. पण आता ही जी डायरी आहे ना,
ही बहुतेक झटापटीमध्ये खाली पडणार आहे किंवा ती चैतन्याच्या हाती सुद्धा लागू शकते किंवा प्रतिमा आत्यांना सुद्धा हे कळू शकतं. आता नेमकं ते काय काय होतंय ना, हे सगळं सत्य कसं समोर येतंय, तुळशीपत्र कसं समोर येतंय, म्हणजे या गोष्टीची खूपच मला उत्सुकता लागली आहे. कारण माझ्या मते तरी हे एकच काय ते सत्य आहे की जे सायलीला तन्वी म्हणून सिद्ध करू शकतं. त्यामुळे जेव्हा सायली तन्वी म्हणून सिद्ध होईल तेव्हा पूर्णाजी, अर्जुन, सगळे सगळे कल्पनाताई, सगळी सुभेदार फॅमिली सायलीची माफी मागणारे, यात काही शंका नाही. म्हणजे जेवढं त्यांनी सायलीला घरातून हाकलण्याचा सीन रंगवला तेवढा ते सायलीचा माफी मागण्याचा सीन रंगवतील, यात शंकाच नाही. पण मागच्या वेळेला त्यांनी अर्जुनने सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र लिटरली बघितलं, असं काय रंगवलं होतं प्रेक्षकांनो, म्हणजे फुल टू पचका झाला होता आपला तेव्हा. पण आता तरी बाबा हे सत्य समोर येऊ देत, कारण असं कुठून ना कुठून कळलंय की सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्यच तिला सुभेदारांच्या घरात परत आणणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनो येणारे ट्रॅक खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला वाटतंय कदाचित ही मालिका खूप बोर चालली आहे, पण बघा ना, विचार करा ना, काय काय अभिनय रंगवलाय अर्जुन सायलीने, कमाल. म्हणजे अभिनयामध्ये जिवंतपणा आणणं हे कलाकाराच्या हातात असतं, हे म्हणणं काही खोटं नाहीये. अतिशय अप्रतिमरित्या त्यांनी हे सगळे प्रसंग वठवलेत. आता सायली जेव्हा घरी येईल तेव्हा सगळं काही सॉर्ट आउट होईल, पण इतक्या सहजासहजी सायली घरी येईल का? आता ही डायरी कोणाच्या हातात लागेल आणि सायली हीच तन्वी आहे हे सत्य आधी कोणाला कळेल? हे सगळे प्रश्न गुलदस्त्यात आहेत. पण तरी सुद्धा हेच प्रश्न आहेत जे ही सिरियल पुढे ढकलणार आहेत असं मला तरी वाटतंय. आता या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मी कुठे म्हणजे अंदाज घेण्यात चुकले का? मला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो. काल बराच प्रयत्न केलाय मी, रात्री 12 वाजूस्तोवर जागून या रिव्ह्यूला रिकग्नाइज करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या या एफर्टसाठी आपल्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर आता अर्जुन आणि मधुभाऊ या दोघांमध्ये नेमकं काय बाचाबाची होते ना, ते बघणं जास्ती इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता सध्या तरी त्यांनी सायलीच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केलाय, कारण सायली आणि अर्जुन दोघे सोबत राहत होते, एकत्र राहत होते. एकत्र असूनही या दोघांमध्ये पती पत्नीचे असे कुठलेही संबंध नव्हते. त्यामुळे ही सायली अर्जुनची पत्नी नाहीये असं मधुभाऊंनी डायरेक्ट सिद्धच करून टाकलंय. पण ते मंगळसूत्र ओढणं वगैरे ते जरा विक्षिप्त वाटलं प्रेक्षकांनो. वो बात तो हजमी नाही हुई. आता हा अर्जुन सायलीच्या विरहामध्ये आहे म्हटल्यानंतर मैपत हा चान्स सोडणार नाही. मैपत आणि नागराज नक्कीच अर्जुनवर कुठला तरी हल्ला करायचा प्रयत्न करतील. हल्ला म्हणजे शारीरिकच नाही, कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. एखादी केस ते रिओपन करू शकतात किंवा काहीही. अर्जुन सायलीचं लग्न हे खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतंय, पण अर्जुनने त्याचं मॅरेज रजिस्टर केलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांचं लग्न हे लीगल आहे हे सिद्धच झालेलंच आहे. त्यामुळे कोई मायका लाल नहीं जो इन दोनों को अलग कर सकता है. खरंय की नाही? त्यामुळे आता प्रेक्षकांनो वाट बघतोय आपण की अर्जुन आणि सायली पुन्हा कधी एकत्र येतील याची. पण प्रिया ही शांत बसणार नाहीये. प्रिया नक्कीच काहीतरी खोड्या काढणार यात शंका नाहीये. पण सायलीने जरा खमकं व्हावं आता आणि प्रत्येक गोष्टींना प्रत्युत्तर देण्यासाठी लढायला उभं राहावं. खरं तर मधुभाऊंची शिकवण ती विसरली आहे. रडायचं नाही, लढायचं. पण मधुभाऊच आता सगळेच विसरलेत म्हणा, तर बिचारी सायली शिकवण विसरली, त्यात काय वावगं ठरणार आहे. पण आता डायरीचं सत्य, अर्जुन सायलीचं प्रपोज की प्रतिमा आत्याचं भूतकाळ, नेमकं आता कुठलं समोर येणार आहे हे सत्य, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. मालिकेमध्ये जरी सध्या बोरिंग ट्रॅक चालू असेल ना प्रेक्षकांनो, तरी येणारे काही भाग दणकेदार आणि मजेदारच असणार आहे यात शंका नाहीये. आता बघूयात हळूहळू हळूहळू हे सत्य कसं रिव्हील होतंय. पण सायली जेव्हा आता सुभेदारांच्या घरी येईल ना, ती कायमची येईल. आता सायलीला आणि अर्जुनला कोणीच वेगळं करू शकणार. करून करून आणखीन किती वाईट करणारे प्रेक्षकांनो प्रिया. तिच्या हातात काय आहे, जे समोर आहे ते सत्य फक्त ती हायलाइट करणार, पण या सगळ्यामध्ये ती सेफ राहणार आहे प्रेक्षकांनो, असा माझा अंदाज आहे. कारण हा मैपतही पकडला जाईल सगळ्यात शेवटी मालिकेच्या, आणि साक्षीने खून केलाय तेही सत्य समोर येईल. पण प्रिया मात्र सेफ राहणार, कारण प्रियाने तिच्या सेफ्टीसाठी तो व्हिडिओ आधी शूट करून ठेवलेला आहे की या सगळ्यांनी मला भुली पाडलेलं आहे, म्हणजे मला आमिष दिलेलं आहे आणि माझ्या जीवाचा प्रश्न आहे म्हणून मी या सगळ्यांमध्ये सामील झाले आणि यांच्याकडनं साक्ष दिली आहे. ही माफीचा साक्षीदार होणार आहे हे मात्र तितकंच खरं आहे.
काय आहे ना प्रेक्षकांना, प्रियासारखे हे ढोंगी लोक इतक्या लवकर सहजासहजी पकडल्या जात नाही आणि मालिकेमध्ये तसं सुद्धा अर्जुनपेक्षा, रविराजांपेक्षा म्हणजे सगळ्यांपेक्षा ओव्हर स्मार्ट ही प्रियाच त्यांनी दाखवली आहे. त्यामुळे आता प्रियाला ते जास्ती हायलाइट करणारच यात शंका नाही. पण प्लीज प्लीज सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र एकदाच समोर येऊ देत आणि हे तुळशीपत्र खरं आहे हे सिद्ध होऊ देत. कारण मधुभाऊंना सुद्धा माहितीये की सायलीच्या पायावरचं जे तुळशीपत्र आहे ते खरं आहे आणि प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाहीये हे तर मधुभाऊंना नक्कीच माहितीये. बरं, मधुभाऊ जेलमधून सुटल्याचा काहीतरी फायदा होऊ देत म्हणावं, नाहीतर फक्त सायलीच्या घरचा पाहुणचार एन्जॉय करण्यापुरते ते आले असं नको व्हायला. पण आता हा जो वकील आहे ना, काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा वकील नक्कीच मधुभाऊंकडे सायलीची डिमांड करणार. कारण अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ते मधुभाऊंना सोडवण्यासाठी, हे या वकिलाला कळलंय. आता काय आहे ना प्रेक्षकांनो, अशा वेळेला दुश्मन जास्ती अलर्ट होतात. म्हणजे आपला शत्रू वीक झालाय हे पाहून ते पलटवार करतातच. त्यामध्ये अर्जुन आणि सायलीचे शत्रू जरा जास्तीच दाखवलेत त्यांनी. प्रिया म्हणू नका, महिपत म्हणू नका. आणि या क्षणाला त्यांच्याकडनं बिचारे कुसुम आणि चैतन्य हे कुसुम आणि चैतन्य अर्जुन सायलीला इमोशनली सपोर्ट करतायत हेच फार झालं. पण आता अर्जुन आणि सायलीला त्यांचं दुःख विसरून जरा उभं राहायला हवं आणि विशेषतः सायलीने जरा खमकर राहायला हवं. कारण जर तिला तिचं प्रेम जिंकायचं असेल तर तिला स्ट्रॉंग तर व्हायलाच हवं. त्यामुळे रडायचं नाही सायली, लढायचं. सायलीला जरा प्रोत्साहन देऊयात प्रेक्षकांनो. पण काहीही झालं ना तरी खोटं हे जास्ती दिवस टिकत नसतं हे तितकंच खरं आहे. खोटं बोलण्यासाठी खोट्यावर खोटं रचतच जावं लागतं. पण खरं हे एकदाच काय ते समोर येतं. त्यामुळे ही मालिका आपण पहिल्यापासून एन्जॉय करतोय प्रेक्षकांनो. खूपच छान ट्रॅक आहे. सासू सुनेच्या भांडणापेक्षा, इतर गोष्टींच्या कटकारस्थानापेक्षा ही मालिका एक प्युअर लव्ह स्टोरी आहे हे आपण पहिल्यापासून एन्जॉय करतोय. म्हणजे म्हणूनच ही मालिका आपण एन्जॉय करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत आणि अजूनही ते प्रयत्न करतायत. त्यांच्या अभिनयाने, त्यांच्या स्टोरीने बऱ्यापैकी त्यांनी काही गोष्टी लांबवल्या म्हणा, बऱ्याच रटाळ वाटल्या. पण आता काय तो त्यांनी अगदी मुद्देसूद ट्रॅक समोर आणावा हीच अशी आपली सगळ्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघं एकमेकांच्या समोर कधी येऊन एकमेकांसमोर प्रेम व्यक्त करतील या गोष्टींची वाट आपण खूप आतुरतेने बघतोय. आणि ही गोष्ट जास्ती ओढाताण करून जर दाखवली ना तर त्यामधली रंगत कमी होईल हेच एवढं म्हणू इच्छिते मी. त्यामुळे त्यांनी आता हे जास्ती ओढू नये. या दोघांचं प्रेम समोर आणून या दोघांना लवकर एकत्र आणावे हीच काय ती आपल्या प्रेक्षकांची अपेक्षा आहे. खूप जास्ती ट्रॅक लांबवला ना प्रेक्षकांना की ते बघायला पण खूप पल्लाळ होतं. म्हणूनच म्हणते की आता बघूयात नेमकं कुठलं सत्य समोर येतंय. म्हणजे तुमचा अंदाज सांगा मला, नेमकं तुळशीपत्राचं सत्य समोर येईल की या प्रियाने हा जो काय बनाव केला ते समोर येईल. मधुभाऊ आता हा नवीन वकील लावून फसतील का, म्हणजे असे बरेचसे प्रश्न आहेत. पण आता येणारे ट्रॅक हे मस्त मजेदार असणारे यात शंका नाहीये. अर्जुन बाबा लवकर तुझं प्रेम व्यक्त करा, मी वाट बघतोय. बरं प्रेक्षकांनो, रविवार आहे, तुमचा जास्ती वेळ घेत नाही. तुम्हाला ही आजचा दिवस एन्जॉय करायचा असेल ना, कोण कोण सकाळी सकाळी 90sची गाणी ऐकतं मला कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. छान वाटतं नाही रविवारच्या सकाळी अशी 90sची गाणं ऐकायला. बरं चला आता निरोप घेते. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीप्रमाणे वाट बघते. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. आता वाट बघूयात उद्या सकाळची. अर्जुन आणि मधुभाऊंमध्ये नेमकं कोणतं युद्ध रंगतंय ते बघूयात प्रेक्षकांनो. आणि प्लीज या सगळ्या तमाशामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी. ठरलं तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.